विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो नमस्कार. पुन्हा एकदा आपल्यासमोर मी सादर झालो आहे नवीन अभ्यासक्रम असलेल्या इयत्ता 6वीच्या इंग्रजी या विषयातील 1.1 पोएम मान्सून. पण आज मी आपल्यासाठी या मान्सून पोएमचा अर्थ घेऊन आलेला नाही, तर या पोएमचा जर आपल्याला अर्थ बघायचा असेल तर ही ती प्लेलिस्ट आहे जी प्लेलिस्ट आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे आणि या प्लेलिस्टमध्येच मान्सून या पोएमचा अर्थ असलेला व्हिडिओ आहे, तो आपण पाहून घेऊ शकता. तर आज मी आपल्यासाठी घेऊन आलो आहे 1.1 पोएम मान्सूनच्या मागचे असलेले क्वेश्चन आन्सर्स एक्झरसाइज आपण आज यामध्ये पूर्ण पाहणार आहोत. त्यामुळेच या व्हिडिओला एक लाईक आणि जास्तीत जास्त आपण शेअर करावं आणि हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राईब करून घ्यावं. चला तर बघूया नवीन अभ्यासक्रम असलेली 1.1 इंग्रजी 6वी मधील पोएम मान्सून या पोएमचे क्वेश्चन्स आणि आन्सर्स. तर बघा या ठिकाणी खाली बघा, खाली आल्यानंतर तुम्हाला दिसत असेल सी फिल इन द ब्लँक्स युजिंग ॲप्रोप्रिएट वर्ड्स फ्रॉम द पोएम. या ठिकाणी तुम्हाला लाईन्स दिल्या आहेत आणि त्यामध्ये त्यांना कंप्लीट करायचं आहे रिकाम्या जागा भरून. पहिला आहे द लँड हॅज. द लँड हॅज, तर लँड कशी आहे या ठिकाणी, लँड कशी आहे बघा, द लँड हॅज ड्राईड. द रिव्हर्स आर, कसे आहेत रिव्हर्स, द रिव्हर्स आर थर्स्टी. द क्लाउड्स आर, क्लाउड्स कसे आहेत डार्क. फिदर्स स्प्रेड द पिकॉक्स, काय करतात स्वे. बोल्ट्स ऑफ लाइटनिंग स्ट्रिक अँड शिमर. अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी ॲप्रोप्रिएट वर्ड्स घालून या रिकाम्या जागा पूर्ण करायच्या आहेत. त्यानंतर बघा समोरचा प्रश्न आहे कंप्लीट द सेंटेन्सेस युजिंग युअर प्रेडिक्शन्स. तुमच्या अंदाजाने खाली दिलेले वाक्य पूर्ण करायची आहेत. इफ इट डज नॉट रेन देन, आज जर पाऊस पडला नाही तर काय करणार तुम्ही, आय विल प्ले आउटसाइड, मी बाहेर खेळणार. ठीक आहे. दुसरा दिलेला आहे इफ इट रेन्स कंटिन्युअसली देन, जर सतत पाऊस पडत राहिला तर मग काय करणार, आय विल स्टडी इन माय होम, मी माझ्या घरी बसून अभ्यास करणार, आहे की नाही. त्यानंतर बघा ई फाइंड अँड राईट द वर्ड्स फ्रॉम द पोएम दॅट राईम विथ. वर्ड्स तुम्हाला पोएममधून शोधायचे आहेत आणि खाली दिलेल्या शब्दांना रायमिंग असलेले शब्द लिहायचे आहेत. पहिला आहे बार्क, त्याची जोडी लावतो आपण हार्क सोबत किंवा लार्क सोबत. दुसरा आहे वॉन्डर, त्याची जोडी लावू आपण, त्याचा रायमिंग वर्ड असेल थंडर. त्यानंतर आहे मेरी, तर मेरी सोबत कोणाची जोडी लागेल, ती असेल चेरी, चिअरी. आणि यार्ड, यार्ड सोबत आपण जोडी लावू शकतो या ठिकाणी हार्डची, HARD. त्यानंतर बघा एफ आहे रीड द पोएम अँड कम्प्लीट द गिव्हन टेबल. टेबल दिलेला आहे, एका बाजूला वर्ड्स आहेत आणि दुसऱ्या बाजूला त्याचे सिमिलर वर्ड्स आहेत आणि यामध्ये भरणारे जे शब्द आहेत ते तुम्हाला वर दिलेले आहेत पहा, त्यांच्यामधून तुम्हाला करेक्ट ऑप्शन काढून तिथे भरायचे आहेत. जसं थंडर, थंडरला आपण काय म्हणतो, तर थंडरला म्हणतो आपण काय करतो, तो रोअर करतो. होस्ट, होस्ट करणे म्हणजे काय करणे, स्प्रे करणे, म्हणून स्प्रेड. त्यानंतर आहे बोल्ट, बोल्ट म्हणजे काय होते, लाइटनिंग फ्लॅश होते म्हणून फ्लॅश. ब्राईट अँड चिअरफुलला म्हणू आपण हॅप्पी. आणि ड्रेंच्ड म्हणजेच होते कम्प्लिटली वेट. या पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी हा टेबल भरायचा होता. त्यानंतर बघा जी मध्ये व्हिच सीजन इज मेन्शन्ड हिअर, या ठिकाणी कोणता ऋतू दाखवलेला आहे. पहिल्यांदा ओळी वाचूया. द लँड हॅज ड्राईड इट्स सो पार्च्ड, या ठिकाणी जमीन सुकलेली आहे, ती पूर्णपणे कोरडी पडलेली आहे. द फील्ड्स आर हंग्री रिव्हर्स थर्स्टी, शेतं भुकेली आहेत आणि नद्या तहानलेल्या आहेत. अशी परिस्थिती केव्हा दिसते तुम्हाला, अशी परिस्थिती असते उन्हाळ्याच्या दिवसामध्ये, म्हणून या ठिकाणी लिहूया आपण समर सीझन. त्यानंतर बघा एच रीड थिंक अँड कम्प्लीट द फॉलोविंग. या ठिकाणी तुम्हाला दोन ठिकाणी जागा भरायच्या आहेत. एक दिलेला आहे कंडिशन बिफोर रेन आणि दुसरा आहे कंडिशन आफ्टर रेन, म्हणजे पाऊस पडण्याच्या पूर्वी कसा असतो आणि पाऊस पडताना किंवा पडल्यानंतर कसा असतो. स्काय, स्काय कसा असतो, क्लिअर आणि ब्ल्यू असतो जेव्हा पाऊस नसतो तेव्हा. आणि कंडिशन आफ्टर रेन काय असतो, क्लाउडी अँड डार्क, बरोबर. लँड, लँड कशी असते, ड्राईड आणि त्याच्यामध्ये आपण म्हणतो तिला कशी असते ती पार्च्ड. आणि कंडिशन आफ्टर रेन कशी असते ती कम्प्लिटली ड्रेन्स्ड अँड सोक्ड, बरोबर. अर्थ, कंडिशन बिफोर रेन कशी असते ती हॉट अँड पोल्युटेड. आणि कंडिशन आफ्टर रेन कशी असते ग्रीन अँड ब्युटिफुल. या पद्धतीने आपण हे काय करू शकतो, हा चार्ट भरू शकतो.
आणि शेवटी काय दिलेलं होतं या ठिकाणी, रीड द फॉलोविंग फ्लाय फ्लाय लिटल बर्ड. या ठिकाणी बघा फ्लाय फ्लाय हा जो शब्द आहे त्या लाईनमध्ये डबल आलेला आहे. मग एकाच प्रकारचे शब्द किंवा फ्रेज किंवा एखादी लाईन वारंवार जर रिपीट होत असेल एखाद्या पोएममध्ये, तर त्या पोएममध्ये असलेला जो फिगर ऑफ स्पीच असतो, फिगर ऑफ स्पीच म्हणजे अलंकार म्हणतो आपण त्याला, तो असतो रिपिटेशन. तर अशा जर तुम्हाला लाईन दिसल्या ज्या ठिकाणी शब्द फ्रेजेस किंवा लाईन रिपीट होत असतील तर त्या ठिकाणी रिपिटेशन आहे असं आपण समजून घ्यायचं. तर एकंदरीत आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्यासाठी घेऊन आलो होतो मान्सून ह्या पोएममध्ये असणारे क्वेश्चन्स आन्सर्स. आशा करतो तुम्हाला हे आवडले असतील. त्यामुळेच आपण या व्हिडिओला एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करावं. आणि हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राईब करून घ्यावं. अशाच पद्धतीचे पोएम्सचे आणि लेसन्सचे तुम्हाला अर्थ असणारे व्हिडिओज पाहायचे असतील तर त्यांची प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये पोएम्स अँड लेसन्स म्हणून दिलेली आहे. त्यावर जाऊन आपण तुम्ही इतरही व्हिडिओज पाहून घेऊ शकता. चला तर आपण आता पुन्हा भेटणार आहोत. तोपर्यंत माझ्या सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींना माझा नमस्कार.